हाय, आज मला करायची होती ताकाची कढी. पण ताक घरात नसल्यामुळं ना मी काकांच्या दुकानातून खालून ताक घेऊन आले. येता येता ना इथे एक छोटंसं कुत्रं होतं. ते बिल्डिंगच्या खाली येऊन बसलेलं होतं. त्याला मोठ्या कुत्र्याने खूप त्रास दिलेला होता म्हणून ते घाबरत होतं. त्याला साईडला दूध आणि बिस्किट पण ठेवलं होतं, पण त्यानं काही खाल्लं नाही. मग थोडंसं त्याला हात असं लावून ना परत मग त्याला तुकडे करून दिले बिस्किटाचे. मग ते जरा कुठेतरी खायला लागलं. आणि काहीतरी खाल्लं हे बघून ना मनाला खूप समाधान वाटलं. चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. एका बाउलमध्ये बेसन घेतलेलं आहे मी. बेसनामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ते एकसारखं ढवळून घ्यायचं आणि त्यामध्ये ना आपण जे ताक आहे ना आपल्या घरातलं ते ताक त्यामध्ये टाकायचं आणि जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढंच ताक त्यामध्ये तुम्ही घालू शकता. बेसन घातल्यामुळे काय होतं ते घटसर आपलं कढी होऊन जाते. तर तडक्यासाठी ना मी इथं मोहरी, जिरे, परत कढीपत्ता ना एकदम असा छान तडका लावून घेतला आहे. त्यामध्ये ठेचासुद्धा घातला. ठेचायला का नाही तेल सुटेपर्यंत मी छान असा भाजून घेतला आहे. भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि जे आपलं हे आहे ना कढी आहे ना ती त्यामध्ये ओतून द्यायची आणि काय एवढं ध्यानात ठेवायचं की कढीला आपण उकळी येऊन द्यायची नाही. बिना उकळी येताच आपण त्याला गॅसवरती असं थोडंसं बारीक गॅसमध्ये ना ते आपल्याला गरम करायचं आहे. वरून कढीपत्ता घातला, चवीनुसार मीठ घातलं आणि छान अशी आपली कढी इथं तयार आहे. चला तर मग माझा कढी भात इथं तयार आहे. खूप छान वाटलं कढी भात खाऊन. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चलो बाय.